हे नवीन वर्ष माझ्या माणसांसाठी, माझ्या कुटुंबासाठी सुखाचं, आनंदाचं आणि समृद्धीचं जावं. त्यांना उत्तम आरोग्य लाभो. त्यांच्या इच्छा आकांक्षा तू पूर्ण कर आणि तुझा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहू दे. काकू तुझा मोबाईल दे ना. काय? कशाला? छान फॅमिली फोटो काढूया ना. माझाच कशाला हवाय? घे ना दुसरा कोणाचा तरी. पिऊ जाऊ दे, तू माझा फोन घे. नाही नाही, काकूच्या फोनवर चांगले फोटो येतात. काकू दे ना फोन. हो हो हो, अगो सीमाच्या नाव फोनवर खूप सुंदर फोटो येतात, मी पाहिलेत ना. हो ए सीमा दे ना, अगं दे ना, अगं दे. पिऊ चांगले 10-12 फोटो काढा. हो, हो. मस्तपैकी. सगळ्यांनी असं एकत्र या ना. प्रथम तू आईच्या बाजूला जा. पिऊ मी दिसते का ग? नाही काका, तू बाबांच्या शेजारी आहे. आजी दिसत नाहीयेस तू. काकू तू खाली आहे. हे गुढीकडे बघतो. हा हात जोड, हात जोड. बाबा स्माइल करा ना. गुढीकडे बघा आणि छान स्माइल करा. ए हात जोडा आणि सगळे हात जोडतो. चल ना चल ना पिऊ, चल ना लवकर, मला कामावर जायचंय. बाबा एक शेवटचा फोटो, एक शेवटचा. हा सेल्फी काढते. सेल्फी घे. हा स्माइल. झालं झालं, किती अजून किती फोटो? बस चल दे. झालं, सगळं झालं. आता मिशन श्रीखंडपुरी. चला 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 चला. ए चल प्रताप, तुला आवडतं ना? अरे आजी सारखंच आहे. फोन दे माझा. अगं थांब ना, मला एडिट करायचंय. आज जाता जाता देते. हा चल. पिहू श्रीखंड खायाचा, खायाचा श्रीखंड, श्रीखंड खायाचा, श्रीखंड पुरी खायाचा. अरे अरे श्रीखंड पुरी खायची आपल्याला प्रथम. अरे प्रथम आपण आपला फोटो काढूया ना तुझ्या फोनवर. दादा, एवढंसं श्रीखंड मिळणार आहे तुम्हाला आत्ता, नाहीतर नंतर तुम्ही दोघं जेवणार नाही. बर चालेल, पण श्रीखंड पुरी हवीच. बरं मी निघतो ऑफिसला. अहो ऐका ना, तुम्ही थोडंसं खाऊन जाता का? अरे हवी. अरे अनु काहीतरी विचारतीये तुला. ऑफिसला निघतोय मी. अरे पण मग तिला सांग ना, आईला काय सांगतोयस? तिच्याशी बोल. तिच्याशी काय बोलायचंय? अहो ऐका ना, ऐका ना, ऐका ना प्लीज. जेवायच्या वेळेला याल ना तुम्ही? नाही सण आहे ना, सगळे एकत्र मिळून जेव. काय केलंय जेवायला? श्रीखंड पुरी. बापाच्या आवडीचं केलं असेल ना सगळं. श्रीखंडपुरी, करंजा. मग बाबांच्या फोटोला नैवेद्य दाखव आणि खा स्वतः. अहो ऐका ना. आणि हे जे मी करतोय ना, हे लगेच फोन करून सांगा तुझ्या बापाला की हे असं वागले, मला असं बोलून गेले. कळवा गोखलेंना. ऐका ना, मी तुम्हाला आधीही सांगितलं, आता पुन्हा सांगते. मी कोणाला काही सांगितलेलं नाहीये, विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी आपल्या घरचं जाऊन कशाला सांगेन? मी कोणाशी फोनवर पण बोलत नाही, माझ्याकडे तर साधा मोबाईलही नाही. पण काकूकडे आहे ना. काय काय संबंध माझा फोन आणि इकडे? पिहू हे काय? मला माहित होतं तुम्ही कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणून मी हे पुरावे मिळवले जे या फोनमध्ये. कसले? तुम्हाला वाटतं ना आपल्या घरातलं सगळं आई जाऊन आजोबांना सांगते, पण तसं नाहीये.
या फोनमध्ये ते पुरावे आहेत ज्यांनी कळेल की खरं कोण जाऊन सगळं आजोबांना सांगतंय.